नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. अधिकृत व विश्वसनीय अशी शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी या संदर्भातील माहिती बघायची असेल, माहिती हवी असेल अतिशय जलद, तर संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. राज्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषदेच्या आस्थापनामध्ये जवळपास टीईटी पास नसलेले 25,000 पेक्षा अधिक शिक्षक आपली त्या ठिकाणी शिक्षक म्हणून राज्यातील अनेक खाजगी व जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रुजू आहेत. या अनुषंगाने विधानसभा सदस्य प्रशांत बंब सर यांनी या संदर्भामध्ये जोरदारपणे आवाज उठवला होता. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील अनेक जिल्हा परिषदमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी आता त्याची माहिती आपल्या समोर आणलेली आहे आणि त्यावर कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषदेच्या काही आस्थापनामध्ये अशा शिक्षकांची संख्या प्रचंड मोठी आहे, जे अपात्र शिक्षक आहेत. राज्यामध्ये 13 फेब्रुवारी 2013 या रोजीपासून RT ॲक्टच्या निर्देशानुसार, त्या धोरणानुसार शिक्षक पात्रता परीक्षा पास असणे, उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. मात्र एका बाजूला राज्यामध्ये तमाम शिक्षक पात्रता परीक्षा पास असलेले शिक्षक बेरोजगार आहेत, नोकरीच्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, आणि दुसरीकडे राज्यामध्ये 25,000 पेक्षा अधिक शिक्षक जे की अपात्र आहेत. शासनाचा निधी त्या ठिकाणी गैरवापर केला जातोय, त्यांना पगार त्या ठिकाणी दिला जातोय. ही खूप मोठी शोकांतिका आहे. एकट्या सोलापूर जिल्हा परिषदमध्ये अशा शिक्षकांची संख्या 7,800 पेक्षा अधिक आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची संख्या ही हजाराच्या वर आहे. त्यामध्ये सर्वात जास्त बोगस शिक्षक ज्याला म्हणूया ते शिक्षक त्या ठिकाणी आहेत. यामुळं खरोखर शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा कुठेतरी या शिक्षकांवर, या शिक्षकांच्या गैरवर्तनामुळं, या शिक्षकांच्या अकार्यक्षमतेमुळं, शिक्षक पात्रता परीक्षा पास नसल्या कारणानं या शिक्षकांमुळं शिक्षण क्षेत्रातली जी काही प्रतिमा आहे ती वरच्यावर ढासळत चाललेली आहे. शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती ढासळली जात आहे. जर शैक्षणिक गुणवत्ता आपल्याला टिकून ठेवायची असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेले शिक्षक आता शाळेला मिळणं काळाची गरज आहे. आणि अशा लोकांमुळं जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस येऊ लागलेल्या आहेत. शिक्षकांची प्रतिमा जी आहे ते वरच्यावर पाहण्याचा, बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वरच्यावर खालावला जातो आहे. त्यामुळं अशा शिक्षकांवर जे काही बॅकडेटेड शिक्षक आहेत, बॅकडोअरनं इन केलेले आहेत, अशा शिक्षकांची जी मान्यता आहे ती कोर्टाकडनं मिळली जाते, दिली जाते. रिट पिटिशन त्या ठिकाणी 11/093/2024 जी रिट पिटिशन आहे ती या संदर्भातच आहे की अशा शिक्षकांवर जोरदार कार्यवाही केली पाहिजे. अशा शिक्षकांना जी बॅकडोअरनं मान्यता दिली जाते, शिक्षण अधिकारी यांच्या संगनमतानं कोर्टामध्ये येऊन कोर्टाकडून अशा शिक्षकांना मान्यता दिली जाते, ही कुठेतरी थांबलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मुंबई हायकोर्टाने ही जी काही SMPIL आहे ती दाखल करून घेतलेली आहे. त्यामुळं यावर लवकरात लवकर ही बॅकडेटेड जी आहेत, पाठीमागच्या दरवाज्यातून येणारे शिक्षक जे की अपात्र शिक्षक आहेत, यावर कार्यवाही होणं काळाची गरज आहे. तरच त्या ठिकाणी, आणि काय होते, असे शिक्षक त्या ठिकाणी बॅकडोअरनं येतात आणि त्या ठिकाणी अतिरिक्त होतात शिक्षक, आणि अतिरिक्त झालेले खाजगी आस्थापनातील शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांचं समायोजन केलं जाते आणि जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहेत त्या आपल्याला मिळणार नाहीत.
त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या जी आहे ती अतिरिक्त होते आणि आपलं समायोजन झडपीमध्ये होते. त्यामुळं आपला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा आता बघताय तुम्ही सेकंड फेजमध्ये मिळत नाहीत. त्याचाच परिणाम तो पण आहे. खाजगीमध्ये अतिरिक्त झाले आणि त्यांचं जिल्हा परिषदमध्ये समायोजन केलं गेलं. त्या कारणानं जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची जी संख्या आहे ती आता तुम्हाला अनेक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त होताना दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला आळा बसला पाहिजे. नक्कीच आपण त्या कामाचं कौतुक करतोय आणि आपण या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी आहोत सुद्धा. दुसऱ्या बाजूला थर्ड टेट कधी होणार या संदर्भामध्ये सविस्तर असं काल लाईव्ह केलं आपण आणि त्या अनुषंगाने परवाच्या दिवशी जे काही परीक्षा परिषद आयुक्त श्रीमती अनुराधा ओक मॅडम यांच्यासोबत चर्चा केली. त्यासोबत त्या निवेदनामध्ये 13 कलमी कार्यक्रम आपला त्यांना निवेदनात मागण्या दिल्या थर्ड टेटच्या अनुषंगाने, जसं की IPR मुलांना संधी मिळणे असो किंवा एकाच दिवशी परीक्षा झाली पाहिजे, त्याची जी काही परीक्षाची दिलेली एक्झाम्स आहे त्याची रिस्पॉन्स शीट उत्तरतालिका आली पाहिजे. या अनुषंगाने अशा 13 मुलांच्या हिताच्या समस्या ज्या आहेत त्या आपण मांडलेल्या होत्या. त्या अनुषंगाने काल बैठक होणं अपेक्षित होतं पण झाली नाही. थोड्या वेळापूर्वी परीक्षा परिषदेचे अधीक्षक शिंदेसाहेब यांच्याशी मी कॉलवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आज उशिरापर्यंत जवळपास 5 ते 6च्या आसपास मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी समवेत अशी एक VC होणार आहे आणि आपण दिलेल्या जी काही मागण्या होत्या त्यावर त्याच्यामध्ये सगळ्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळं नक्कीच सकारात्मक राहा. परीक्षा कोण घेणार यापेक्षा परीक्षा ही घेऊन शिक्षक निर्माण केले जाणार आहेत, बँकर निर्माण केले जाणार नाहीत असं स्पष्ट मत जे आहे ते परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक मॅडम यांनी केलेलं आहे. नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. नक्कीच ही परीक्षा शिक्षकांची पात्रता परीक्षा आणि जी काही आकलनाची क्षमता आहे, आकलन क्षमता ही तपासण्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे त्या माध्यमातून घेतली जाईल आणि नक्कीच जी काही पातळी आहे पूर्वीची बँकर्स तयार करण्याची ते यावेळेस नक्कीच होणार नाही. त्यामुळं जे काही त्या VCमध्ये दिली जाणार आहे माहिती आणि त्यानंतर त्यामध्ये काय काय मान्य केली जाईल, आपल्या जे निवेदन दिलेलं आहे त्या मागण्या कोणत्या मागण्या मान्य केल्या जातील यावर माहिती घेतल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर सांगेलच. तुर्तास एवढंच की आपल्या मागण्यांचा पूर्णपणे त्या ठिकाणी सकारात्मक विचार केला गेलेला आहे आणि तो प्रस्ताव जो आहे आपल्या मागण्याचा तो वरिष्ठ जे काही मंत्रालय स्तरावरील अधिकारी आहेत त्यांच्यासमोर ठेवला जाणार आहे आजच्या या मीटिंगमध्ये. त्यामुळं नक्कीच IPRच्या मुलांची संधी असो किंवा टेट 1 आणि 2 मध्ये ज्या चुका झाल्यात त्या थर्ड टेटमध्ये होऊ नयेत या दृष्टिकोनातून दिलेल्या आपण 13 मागण्या असो त्यावर नक्कीच सकारात्मक मुलांच्या हिताचा विचार करून त्यामध्ये सकारात्मक असा बदल होईल एवढंच सांगतो. आणि आजच्या या मागणीच्या नंतर मी स्वतः त्यांना सांगितलं की 2 दिवसामध्ये परीक्षा परिषद आयुक्तांना मी भेटणार आहे. जे काही निर्णय आहे ते घ्या तुम्ही, नंतर आल्यावर मला कळवा. लवकरच मी परीक्षा परिषद आयुक्त यांच्याशी सुद्धा भेट घेणार आहे आणि ज्या मागण्या आहेत आपल्या त्या पूर्ण करून घेऊन त्यानंतरच जी काही पुढची रणनीती आहे कशा पद्धतीनं परीक्षाला समोर जायचं यावर आपण निवांतपणे अजून पुन्हा चर्चा करू. मात्र या बैठकीमध्ये किंवा या VCमध्ये काय होणार आहे ते निर्णय काय झालेत यावर आपण सविस्तर माहिती घेऊन कळूच. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.